तुम्ही अनेक वेळा ठरवलं असेल, उद्यापासून व्यायाम सुरू करणार, रोज पुस्तक वाचणार, मोबाईल कमी वापरणार. पण काही दिवसांनी पुन्हा जुन्याच सवयी. प्रश्न इच्छाशक्तीचा नसतो, तर सवयी कशा तयार होतात याचा असतो. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय स्वविकास पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत. या पुस्तकात लेखक दाखवतात की मोठे बदल करण्यासाठी मोठी पावलं उचलण्याची गरज नसते. दररोजची छोटी सुधारणा पुरेशी असते. लेखक कोण आहेत? हे पुस्तक जेम्स क्लिअर यांनी लिहिलं आहे. त्यांच्या मते आपल्या सवयीच आपल्या भविष्याचा पाया असतात. जर सवयी बदलल्या तर परिणामही बदलतात. धडा 1. 1% सुधारणा. कल्पना करा की तुम्ही रोज फक्त 1% चांगले झालात. एका दिवसात फरक जाणवणार नाही, एका आठवड्यातही नाही, पण एका वर्षानंतर तो फरक खूप मोठा असू शकतो. लहान सुधारणा कालांतराने मोठे परिणाम देतात. धडा 2. ध्येय नाही, प्रणाली महत्वाची. प्रत्येकाकडे ध्येय असतात, पण यश मिळवतात ते योग्य दिनक्रम पाळणारे लोक. ध्येय दिशा देतं, प्रणाली तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. धडा 3. ओळख बदला. मला पुस्तक वाचायचं आहे याऐवजी विचार करा, मी वाचन करणारी व्यक्ती आहे, मी नियमित व्यायाम करणारा माणूस आहे. जेव्हा ओळख बदलते तेव्हा वागणूकही बदलते. धडा 4. 4 नियम. लेखक सवय तयार करण्यासाठी 4 सोपे नियम सांगतात. 1. ती स्पष्ट करा. सवय नेमकी कधी आणि कुठे करायची ते ठरवा. 2. ती आकर्षक करा. सवय आवडत्या गोष्टीशी जोडा. 3. ती सोपी करा. सुरुवात अगदी छोट्या कृतीने करा. 4. ती समाधानकारक करा. सवय पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटं बक्षीस द्या. धडा 5. वातावरण महत्वाचं. आपण अनेकदा इच्छाशक्तीला दोष देतो, पण वातावरण जास्त प्रभाव टाकतं. जर मोबाईल समोर असेल तर तो वापराल, जर पुस्तक समोर असेल तर ते उघडाल. म्हणून वातावरण सवयींना मदत करेल असं बनवा. धडा 6. 2 मिनिटांचा नियम. नवीन सवय सुरू करताना ती 2 मिनिटात पूर्ण होईल अशी ठेवा. 1 पान वाचा, 2 मिनिटं चालून या, 1 मिनिट ध्यान करा. सुरुवात छोटी असेल तर सातत्य वाढतं. धडा 7. सवयी एकमेकांशी जोडा. जुनी सवय झाल्यावर लगेच नवीन सवय करा. उदाहरणार्थ, चहा झाल्यावर 5 मिनिटं वाचा. दात घासल्यानंतर स्ट्रेचिंग करा. यामुळे नवीन सवय लवकर रुजते. धडा 8. सवय चुकली तरी हार मानू नका. एक दिवस चुकला तरी काही बिघडत नाही, पण सलग 2 दिवस सवय चुकू देऊ नका. यामुळे सातत्य टिकून राहतं. या पुस्तकातून काय शिकायला मिळतं? मोठे बदल छोट्या सवयींपासून सुरू होतात. ध्येयापेक्षा प्रणाली महत्वाची आहे. स्वतःची ओळख बदलल्याशिवाय सवयी बदलत नाहीत. योग्य वातावरण सवयी टिकवायला मदत करतं. सातत्य हे प्रेरणेपेक्षा जास्त महत्वाचं आहे. निष्कर्ष: ॲटॉमिक हॅबिट्स हे फक्त सवयींबद्दलचं पुस्तक नाही. हे पुस्तक दाखवतं की रोजच्या छोट्या निर्णयांमुळे आपलं आयुष्य हळूहळू बदलतं. जर तुम्हाला स्वतःमध्ये कायमस्वरूपी बदल घडवायचा असेल तर मोठ्या क्रांतीची वाट पाहू नका. आजपासून एक छोटी चांगली सवय सुरू करा आणि तिचं सातत्य ठेवा. कदाचित तीच सवय तुमचं भविष्य बदलू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बुक समरी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.